गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 5000. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. महाराष्ट्र राज्यामध्ये केंद्रीय किचन पद्धत अवलंबित जात आहे. महिला बचत गटातर्फे आहार वाटला जातो. आता बचत गटांकडून बंद करून ठराविक 4 मक्तेदारांना याचा ठेका राज्य सरकारने दिलाय. सध्या TH4च्या पाकिटामध्ये निकृष्ट दर्जाचा आहार देत असल्याबाबतची पंढरपूर विभागातून मेलेला बेडूक, दादापूरमध्ये मेलेली पाल, नांदेडमध्ये आळ्या व किडे, धुळ्यामध्ये पाकिटामध्ये अळ्या, सांगलीमध्ये मेलेला साप, तर पंढरपूर येथे उंदराच्या लेंड्या आढळल्या. यामुळे बचत गट व पालक आक्रमक झाले असल्याने बालकांना सुदृढ करायचं सोडून त्यांना कुपोषित करण्याचा घाट राज्य सरकारने घातलाय की काय, असा सवाल निर्माण झालाय. जर महिला बचत गटाचं काम परत मिळालं नाही तर बालकांना चांगला आहार मिळणार नाही. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या मक्तेदारांच्या व महाराष्ट्र सरकारच्या विरोधात मंत्रालयावर मोर्चा व आत्मदहनाचा इशारा संतप्त महाराष्ट्रातील सर्व बचत गटाच्या महिलांनी व पालकांनी दिला. सांगलीत पाकिटामध्ये मेलेला साप आढळल्यानंतर मंत्री महोदय महिला व बालविकास यांनी ठेकेदारांवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं, परंतु काहीच कारवाई अद्याप झालेली नाही. इतक्या जीवघेण्या तक्रारी असताना आतापर्यंत काहीच त्यांचं काम बंद करायला हवं होतं, परंतु मंत्री महोदया याबाबत काहीही निर्णय घेत नाहीत. TH4चे चालू काम काढून पूर्ण महाराष्ट्राचं काम आणि लाखो महिलांना बेरोजगार केलं. 4 ठेकेदारांना काम दिलं. महिलांकडे हे काम 5 अंगणवाड्यांच्या स्वरूपात असल्याने कोणताही घोळ झाला नाही आणि कोणतीही तक्रार आली नाही. बचत गटांची अशी तक्रार आली असती तर गट कधीच ब्लॉक लिस्टला टाकला गेला असता व कामही बंद करण्यात आलं असतं. स्थानिक जास्तीत जास्त महिला बचत गट 5 ते 10 अंगणवाडी केंद्रांच्या स्वरूपात वाटप होणं गरजेचं आहे. त्यामुळे कामाचं केंद्रीकरण न होता विकेंद्रीकरण होऊन सर्वांना काम मिळेल व बालकांना चांगला आहार मिळेल, याची शासनाने दखल घेणं गरजेचं आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य सरकारने केंद्रीय पद्धत अवलंबली आहे. राज्य सरकारने 4 मक्तेदारांना काम दिले. त्यामुळे हजारो बचत गट गेल्या 25 वर्षांपासून आहार पोहोचवण्याचं काम करतात. त्यातील लाखो महिला बेरोजगार झाल्या आहेत. गावातून हे मक्तेदार आहार पोहोचवतात. त्या आहारामध्ये मेलेले साप, उंदीर, आळ्या, बेडूक सापडत आहेत. त्यामुळे बालकांचा जीव धोक्यात आलाय. त्यामुळे पालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. एका बाजूने शासन महिला सक्षमीकरणाचे ढोल वाजवते, परंतु दुसऱ्या बाजूने तेच शासन महिलांवर अशा स्वरूपाचं काम काढून घेऊन अन्याय करतं. लाडकी बहीण योजनेद्वारे महिलांना आर्थिक सहाय्य करण्याऐवजी हाताला काम मिळणं गरजेचं आहे. आज जवळजवळ शासनानं आतापर्यंत महिलांना सबलीकरणाच्या नावाखाली आतापर्यंत सबलीकरणच होतं महिलांचं, की त्यांनी बचत गटांना काम दिलेलं होतं. पण आज शासनानं असा घाट घातला आहे की ज्या 4 ठेकेदारांना, मुख्य 2 नातेवाईक असतील मंत्र्यांची वगैरे, ते आम्हाला माहीत नाही, पण त्यांना जे ठेका देऊन आमच्याकडनं, आमच्या हातातनं काम काढून घेऊन आम्हाला सगळ्यांना बेरोजगार करण्याचा घाट घातलेला आहे. काय धान्य तरी आता चांगलं, धान्य तर एकदम निकृष्ट दर्जाचं येत आहे. याच्यामध्ये साप सापडतात आहे, बेडूक सापडतात आहे, आळ्या सापडतात आहे. कसं हे बालकांना घालायचं? याच्यामुळे बालक सुदृढ होण्याचं तर सोडा, पण आजारी पडून कुपोषित तर जरूर होणारच. हा म्हणजे हे केंद्रीय पद्धत अवलंबल्यामुळे हे सगळं होतंय का? हा, शासनानं जे हे केंद्रीय किचन पद्धत अवलंबली आहे त्याच्यामुळेच हे सगळं होत आहे. ज्या वेळेला बचत गटांच्याकडे काम होतं त्यावेळेला असं कधीही काही घडलेलं नाही. मला आपल्या माननीय मुख्यमंत्री दादांना एकच सांगायचंय, आम्हाला 1500 रुपये नको दादा, पण आमच्या हातातलं काम तेवढं काढून घेऊ नका, आम्हाला काम द्या. यानंतर अंगणवाडी केंद्रातील 3 ते 6 वर्षातील मुलांना देण्यात येणारा गरम आहार व नाश्ता हे काम देखील केंद्रीकरण करून मोजक्या लोकांना देण्याचा शासनाने घाट घातलाय. यात देखील मोठ्या प्रमाणात तक्रारी येतील. त्यामुळे 5 ते 10 अंगणवाड्या स्थानिक बचत गटांना काम दिल्यास जास्तीत जास्त महिलांना कामही मिळेल व मुलांना चांगला आहारही मिळेल. याबाबत शासनाने दखल घेणं गरजेचं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महिला सबलीकरणाची भाषा करत असतील तर हजारो लाखो महिला बचत गटाचे काम हातातून काढून घेण्याचे काम मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व महिला बालकल्याण मंत्री करत आहेत का, असा सवाल सध्या संतप्त महिला बचत गटाच्या वतीने विचारला जातोय. मुलांना चांगला आहार जर मिळाला नाही व महिला बचत गटांचा आहार पोहोचवण्याचं काम परत मिळालं नाही तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन व आत्मदहन, मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशारा या महिला भगिनींनी दिलाय. यावेळी महिला बचत गटाच्या महिला व पालक महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या.
हे खाद्यच चांगलं नाही आहे. हे नाही आहे व्यवस्थित. गावल्या आमच्या मुलांना आम्ही घालू शकत नाही हे खायला. कारण का लेंड्या म्हणा झुरळ आळ्या सुद्धा गावलेले आहेत. आम्हाला हे घालू शकत नाही मुलांना हे. तुमची मुलं एकीकडे राज्य सरकार म्हणते बालक सुदृढ करा, तर शासन कुपोषित करायला ठरलंय का 0 ते 6 वयाला? कुपोषितच करायला हे देऊन असलं धान्य करून शासन. आम्ही काही मुलांना खायला घालणार नाही. नाही आम्ही घालणार. काय सांगाल मुख्यमंत्र्यांना? आणि आम्हाला हा खाऊच नको आहे, धान्यच नको आहे. जे बचत गट करते त्यांनीच बचत गटानेच खाऊ द्यायला पाहिजे. बचत गटात ते चांगलं होतं आम्हाला तुमची मुलं त्यांना जेवण चांगलं देत होते. होय, त्याच्यामुळे मुलं सुदृढ होत होती, सगळं हे करत होती मुलं. आता काही नको आहे आम्हाला खाऊ. मी हे असं सगळं गावल्यानंतर आम्ही आमच्या मुलांना कसं हे खायला देऊ? आम्ही अजिबात हे खायला देणारच नाही. हे काय दिलेलं आहे ते पहिला बंद करायचं आणि आमचा बचत गटच चालू, बचत गटामधला पोषण आहारच चालू करून ठेवायचा. मुलं ह्याच्यातून सुदृढ होतील का असं जर खाद्य मिळालं? नाही सुदृढ मुलांना त्याने कुपोषितच करायला लागलेत. सुदृढ कशी होतील मुलं? जर एखादी विष बाधा झाली तर त्या मुलांच्या जीवावर बेतणार. मग त्याला जबाबदार कोण? शासन जबाबदार राहणार काय? मग ते शासन ज्यांनी हे धान्य वाटप केलं त्यांच्यावर कारवाई अशी मागणी वाटते पालक म्हणून. कारवाई व्हायलाच पाहिजे त्यांच्यावरती. ज्यांनी हे धान्य दिलं त्यांच्यावर कारवाई करायलाच पाहिजे. ते सुद्धा आम्हाला समजायला हे करायला पाहिजे. हो, देतात की नाही आमच्या नातवाने आम्ही घालू शकत नाही. याला तेल मीठ सगळं घातलेलं ते परत महिनाभर आलं की त्याचा वास मारणार ते तर सोडा. आणि आता बातमीला याला यायला लागले की नाही, त्याच्यामुळे आमच्या मुलांनी आम्ही घालू शकत. मुलं खातील तर आम्ही घालू शकत नाही. काय गावलंय गेल्या 15 दिवसामध्ये? पाली गावल्यात, बिडक गावलंय, साप गावलंय आणि काय हुंदराच्या लेंड्या आहेत. मग आता काय आणि काय गावायचं राहायचं? बचत गटाच्या माध्यमातून पोषण आहार चांगला येतो असं वाटतंय तुम्हाला? बचत गटाच्या माध्यमातून येतोय. आता हेच असं व्हायलंय. मोठ्या कॉन्ट्रॅक्टरला दिल्यामुळे असं. हा शासन एकीकडे म्हणते की पालकांना सुदृढ करू. काय सुदृढ करते त्यांनी? कुपोषित करा. कुपोषितच करायला.